पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. एकाच व्यक्तीचे आपल्याकडे जवळजवळ 7 ब्लाऊज आलेत. 6 ब्लाऊजचे मी कटिंग केले आणि हा 7वा ब्लाऊज. तर हा आहे ब्लाऊज पीसातला साडीतला ब्लाऊज पीस. आणि आपण हे 6 ब्लाऊजची कटिंग केल्याच्या नंतर बाजूला ठेवू आणि हे आपण एक मिस्तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. एकाच कस्टमरचे आपल्याला 7 ब्लाऊज आलेत. तर आपण याच्यावर कटिंग करू. 1 मीटर आपण अस्तर घेतले. हा साडीतला ब्लाऊज पीस आणि हे आपण 6 ब्लाऊज आपण अगोदरच कटिंग करून ठेवलेत. तर कटोरीमध्ये सगळे ब्लाऊज आहेत. तर आपण याची कटिंग करू. तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊ. कस्टमरचं मी अंगावर माप घेतलेलं 13 इंचाची शिवून उंची आहे. तर आपण 14 वर एक मार्किंग करू. शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच. तसंच थोडंसं खाली पण आपल्याला 5.5 वर एक मार्किंग करायची. 34 साईजला कितीची कटोरी लागती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. 34चा चौथा भाग काढायचा आहे. 17 हा दुसरा भाग येतो आणि 8.5 हा चौथा भाग येतो. 8.5 मध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवायची. आता जेवढं कंबर आहे तेवढं आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा. कंबर आहे 28, 14 दुने 28, 14 हा आपला 7 दुने 14 म्हणजे 7 इंच हा चौथा भाग आला. 1 इंच त्याच्यामध्ये पाठीमागचा टक्स आणि 1.5 इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन. असा आपला हा पाठीचा भाग कमी वेळामध्ये निघून आला. आता आपल्याला 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी गोल आकार द्यायचा आहे. कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करून घे. 2.25 इंच आपण गळ्यासाठी 8.5 इंचाचा गळा आहे. गोल आकार द्यायचा आहे. आता पाहू शकतात आपले पॉइंट थोडेसे हुकलेत. तर मग मी कात्रीने ते व्यवस्थित करून घेते. हा निघला आपला पाठीचा भाग. आता आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे फ्रंट भाग. तर फ्रंटसाठी आपण कोणत्याही साईडने आपण ठेवू शकतो. जसं की मी हा भाग एकदम परफेक्ट असा ठेवून घेतलाय. त्याला आपण जसं आहे तसं आखून घेऊ. हा गळ्याचा भाग. त्याच्यानंतर गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा फ्रंट गळा. थोडासा ब्रॉड आला तरी चालते गोल आकार येण्यासाठी. इकडच्या बाजूने घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंचावर आणि फिटिंगच्या बाजूने घ्यायचं आहे आपल्याला 2 इंचावर. क्रॉस पट्टीमध्ये हमेशा 1 इंच ॲड करायचे उंचीमध्ये. त्याच्यानंतर आपण कटोरी घेऊ 5 इंचाची. तेच 5 इंच आपल्याला वर घ्यायचे. इथपासून आपल्याला 2.5 इंच हे अंतर आलंच पाहिजे. आता आपण इथं अर्धा इंच एवढा आपल्याला आतमधून जायचे, कारण हा आपला फ्रंट भाग आहे. ही झाली आपली कटोरी. आता याला आकार द्यायचा असेल तर आपण अशा पद्धतीने गोल आकार देऊ शकतो. कमी वेळामध्ये आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग केली. आता हीच कटोरी वाढवायची कशी
तुम्हाला मी सोप्या पद्धतीने सांगणार. ही आपली क्रॉस पट्टी निघली. आपण अगोदर काढलेली कटोरी टाकून द्यायची नाही जोपर्यंत आपला ब्लाऊज पूर्ण कटिंग होत नाही. त्याच्या अगोदर आपण बाही कट करून घेऊ. आता कस्टमरची बाही जेवढी आहे 5 इंच बाही आहे, तर मग मी याच्यामध्ये 6 इंचावर एक मार्किंग करणार. आता मी तुम्हाला बाहीचं जास्त सांगणार नाही, कारण लाईटचा प्रॉब्लेम चालू आहे. तर मग मला तुम्ही तर पाहिले भरपूर सारे ब्लाऊज कट करून ठेवलेत. आपली बाही काढून झाली. बाहीचा फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर जुने व्हिडिओ जाऊन बघा. तुम्हाला त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित माहिती सांगितली आणि सोपीच पद्धत आहे बाही कटिंग करायची. तुम्ही पण नक्कीच माझ्यासारखी पण पद्धत वापरून ब्लाऊज आणि स्टिच करू शकतात. स्टिचिंग व्हिडिओ आपल्या लवकर येतील. फक्त 10,000 सबस्क्रायबर आपण लवकर करू. आता आपल्याला कटोरी वाढवायची कशी, इकडच्या बाजूने आपल्याला 1 इंच, ह्या बाजूने पण आपल्याला 1 इंच याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. किंवा मग असं जरी सेंटर काढला तरी काही हरकत नाही. हे पण आपल्याला 1 इंचवर अंतर आलं पाहिजे. कंप्लीट 1 इंचवर अंतर आले. एकदम कमी वेळामध्ये आपण कटोरी ही पूर्ण अशा पद्धतीने ही आपली कटोरी निघली.